नमस्कार. माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहोत सॉफ्टी आणि स्पंजी असा खमण ढोकळा. तर तो कसा करायचा हे आपण पाहूया. त्यासाठी मी इथं 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. तुम्ही कोणतंही घेऊ शकता, घरी दळलेलं किंवा मग हिरा फ्लोर जे बाहेर मिळतं ते. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि याच्यामध्येच मी आपला खायचा सोडा जो असतो तो 1 छोटा चमचा घेतलेला आहे. आता दुसरीकडे आपल्याला एका वाटीमध्ये 2 चमचे पाणी घ्यायचे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा आपल्याला लिंबूसत्व घालून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही जेवढं सोडा घेतलाय तेवढंच आपल्याला लिंबूसत्व घालायचं आहे आणि त्यामध्ये मी 1 चमचा साखर घातलेली आहे आणि ते विरघळायला साईडला ठेवून द्यायचं. आता हे आपल्याला व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे. बेसन हे व्यवस्थित चाळून घ्यायचं घेताना. आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालून ह्याला मिक्स करून घेणार आहोत. आता यात घालायचं असेल तुम्हाला ऑप्शनल तर हिरवी मिरचीची पेस्ट घालू शकता, हळद घालू शकता आणि म्हणजे तुमच्या मनावर लसूण वगैरे घालायचं असेल तर. मी काही घालणार नाही आहे यातलं. आता ते मिक्स केल्यानंतर आपल्याला ज्याच्यामध्ये ढोकळा करायचा आहे त्या भांड्याला व्यवस्थित आपण आधीच तेल वगैरे लावून ठेवायचे. आता ह्याच्यामध्ये मी हे जे मिक्स केलं होतं ते छान विरघळले लिंबूसत्व ते आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. आता हे बघा तुम्ही कसं लगेचच पीठ असं छान वर आलेलं आहे आणि हे असं झाल्यानंतर मिक्स केलं ना की इमिजिएट आपल्याला ढोकळा लावायचा आहे स्टीमिंगसाठी. त्यासाठी सगळ्यात तयारी आधीच करून ठेवायची. मी साईडला एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ठेवलेलं आहे थोडंसं गरम व्हायला, ज्याच्यामध्ये तुम्हाला ढोकळा करायचा आहे. आणि आता या भांड्यामध्ये आपण हे मिश्रण काढून घेऊया. हे बघा हे आत्ताच किती छान वर आलेलं आहे, फ्लफी झालेलं आहे, याला छान जाळी फुटलेली आहे. आता याला छान असं टॅप टॅप करू सगळं पीठ इव्हन करून घेऊयात आणि मग याला स्टीम करण्यासाठी आता आपण ठेवणार आहोत. तर आता इथं पाणी गरम झालेलं आहे आणि आपलं त्याच्यामध्ये मी एक छोटीशी जाळी ठेवलेली आहे. त्याच्यावर आता ढोकळा ठेवून झाकून ह्याला 20 मिनिट ठेवायचं आहे, ओपन करून बघायचं नाही. आता 20 मिनिटानंतर तुम्ही बघा हे किती छान ह्याला जाळी फुटलेली आहे. आता हे ढोकळा आपला तयार झालेला आहे. ह्याची फोडणी करून घेऊया. तर फोडणी करण्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. आता हे तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये जिरे मोहरे घालून घ्यायचे आहेत. आता ही मोहरी छान तडतडली की याच्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचा कीस घालायचा आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल नाही घातलं तरी चालेल, पण हे खूप छान लागतं. आणि याच्यामध्येच मी तीळ घालून घेतलेले आहेत. आता हे छान आपल्याला खोबरं परतून घ्यायचं आहे, खोबरं आणि तीळ. याच्यामध्ये तुम्ही कढीपत्ता घालून घ्या, मला इथे मिळाला नाही सो मी घेतलेला नाही आहे. आता याच्यामध्ये आपण हिंग घालून घेऊया आणि हे छान मिक्स करून घ्यायचे. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये साखर घालून घ्यायची. आता ही छान साखर विरघळली की हे मिश्रण आपल्याला ढोकळ्यावर घालून घ्यायचे. आता हे थोडंसं थंड व्हायला ठेवूयात. इथे ढोकळा आपण पहिले कट करून घेऊयात व्यवस्थित. आता हे छान कट केलेलं आहे. ह्याच्यावर आपण हे सगळं मिश्रण आता घालून घेणार आहोत. व्यवस्थित घालून घ्यायचं. हे असं कट केल्यामुळे काय होतं ते खालीपर्यंत त्याचं जे साखरेचं पाणी आपण करतो ते जातं आणि एकदम छान सॉफ्ट होतो बाहेरच्यासारखा. तर कोथिंबीर घालून याला आपल्याला सर्व करायचं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा. भेटूयात असंच एका रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.